नमस्कार मित्रांनो, टीचक्राफ्ट एज्युकेशनच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज एक नवीन विषय घेऊन आलोय आणि आपल्या महाराष्ट्रासाठी एक खूप गर्व करण्यासारखी गोष्ट आहे की अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्र पहिलं राज्य बनलं ह्या गोष्टीसाठी. आता तुम्हाला मागे स्लाइडवर विषय समजलाच असणार आहे की लिव्हिंग विल. आता जे लिव्हिंग विल असते, लिव्हिंग विल म्हणजे काय असतं की जेव्हा एखादा माणूस जिवंत असतो, ठीक आहे? तो जिवंत असतानाच जर समजा भविष्यात काही धोका झाला, भविष्यात जर काही मेडिकल इमर्जन्सी उद्भवली, तर बऱ्याचदा व्हेंटिलेटरवर ठेवलं जातं किंवा ब्रेन डेड जो व्यक्ती असतो, जो पेशंट असतो, त्याला तसंच ताटकळत ठेवलं जातं. बऱ्याचदा तर म्हणजे जगण्याची शक्यता कमी असते. तरी पण फक्त एक ते जीव आहे म्हणून ते खूप दिवस ठेवलं जातं आणि फॅमिली मेंबर्स अशा वेळेस डिसिजन नाही घेऊ शकत. ठीक आहे? आणि काय होतं की एक मॉरल आणि एथिकल विषय म्हणून ते पेशंटला तसंच जिवंत ठेवलं जातं. मग त्या अनुषंगाने खूप साऱ्या गोष्टी येतात. फॅमिलीचा मानसिक ताण येतो, आर्थिक गोष्टी येतात, बरोबर आहे? त्याच्यानंतर मानसिक संतुलन फॅमिलीचं खराब असतं आणि आणि लास्ट म्हणजे वेळ. वेळेचा अपव्यय. त्याच्यामुळे एका पेशंटकडे खूप सारं अटेन्शन जातं आणि त्याच्यामुळे बाकीच्या प्रॉडक्टिव्ह गोष्टी करता येत नाही. या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून आता काय झालंय सरकारने ऑलरेडी कॉमन कॉज व्हर्सेस स्टेट ऑफ इंडिया ह्या केसमध्ये सरकारने ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला होता. आपण ते ॲक्टिव्ह युथनेसिया आणि पॅसिव्ह युथनेसियाच्या गोष्टी करत होतो. अरुणा शानबाग केसमध्ये पण झालेला. पण इथे महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला की ह्या जे लिव्हिंग विल असतील, एखादा माणूस जिवंत असेल आणि त्याने ऑलरेडीच असं लिहून ठेवलेलं असेल की मी जर भविष्यात आजारी पडलो, अशी कंडिशन उद्भवली, ब्रेन डेड वगैरे, तर त्याच्यात माझ्या इच्छेप्रमाणे काय-काय लिहायचंय तो माणूस तसं ते लिहून ठेवणार. पण ते नुसतं लिहून नाही ठेवायचं, तर ते डिजिटल प्लॅटफॉर्मवर महायुबी हा काय पोर्टल आहे. त्या पोर्टलवर ते लिहून ठेवायचंय आणि डिजिटल गोष्टींमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मवर अशी माहिती जतन करून ठेवणारं महाराष्ट्र पहिलं राज्य बनलंय. व्हेरी इम्पॉर्टंट सरळ-सरळ वन लाइनर बनेल. ठीक आहे. महायुबी या पोर्टलवर लिव्हिंग विल बद्दल माहिती साठवून म्हणजे ती आज साठवली तर ते वर्षानुवर्षे राहील. ती जबाबदारी सगळ्या महानगरपालिका असतील, सामाजिक विभाग असतील त्यांच्याकडे ती सोपवण्यात आलेली आहे. ठीक आहे. आरोग्य विभागाकडे. जेणेकरून ती माहिती तशीच राहील. ठीक आहे. सो त्याच्याबद्दल आपण बघूया की नेमकं काय निर्णय दिला. बघा महाराष्ट्राचा ऐतिहासिक निर्णय की ती माहिती डिजिटल स्वरूपात जतन करून ठेवायची. मृत्यूपूर्वीच भविष्यातील जे उपचार असतील त्याच्यासाठी लिहून ठेवलेली. म्हणजे समजा ब्रेन डेड वगैरेचे जे कंडिशन आले तर तेव्हा काय करायचं. ठीक आहे. असं ते असेल. आपण पूर्ण इन्फॉर्मेशन बघूया की ऍक्च्युली काय तिथे काय झालेलं आहे. त्याआधी जर हे चॅनल तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल आणि तुम्ही अजून जरी सबस्क्राईब केलं नसेल तर मेक शुअर करा की सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला पुढेपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. गेटिंग? चलो नेक्स्ट बघा आता. बघा लिव्हिंग विलला आता डिजिटल आधार भेटणार आहे. म्हणजे काय, डिजिटली ती माहिती जी असेल एखाद्या, आता सपोज मी आहे, आज मी इथे शिकवतोय, पण मला माहिती नाही भविष्यात माझ्यासोबत काय होणार आहे. परंतु मग माझ्याकडे ती ऑथॉरिटी आहे की मी ते लिहून ठेवेल की भविष्यात जर समजा ब्रेन डेड सारखी कंडिशन असेल किंवा हाय पीसीआर वर मला ठेवायची वेळ आली, तर ती माहिती मी आजच लिहून ठेवेल की बाकीच्या फॅमिली मेंबर्सचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी, मानसिक ताण कमी करण्यासाठी आणि त्यांचा वेळ वाचवण्यासाठी कोणत्या परिस्थितीत जेव्हा जेव्हा जगण्याची शक्यता कमी असेल, अशा वेळेस ते मी आजच लिहून ठेवेल, की मग अशा वेळेस मला काय करण्यात यावं, तर पॅसिव्ह युथनेसिया थोडक्यात म्हणजे काय, इच्छामरण देण्यात यावं. अशी ती एक लिव्हिंग विल ती लिहून ठेवण्यात. पण आता ती माहिती काय होतं, कागदपत्रांवर लिहून ठेवली तर ती कुठेतरी गहाळ होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून ते आता डिजिटली प्रिझर्व्ह केली जाईल. समजा तुम्ही महानगरपालिकेच्या भागात असणार, ग्रामपंचायत वगैरेच्या भागात असणार, सामाजिक विभागाच्या हद्दीत असणार, तिथे ती काय केली जाईल, त्या पोर्टलवर प्रिझर्व्ह केली जाईल. ठीक आहे. नोंदणीची औपचारिक यंत्रणा उभारणारे महाराष्ट्र पहिलं राज्य, देशातील पहिलं राज्य ठरलंय. अंतिम उपचारांचा निर्णय आता रुग्णाच्या इच्छेनुसार होणार. म्हणजे एक जो रुग्ण आहे, ठीक आहे, आता तो ते सगळ्या गोष्टी या काय करणार आहे, डिसाईड करणार आहे की मला काय करायचंय. रुग्णाच्या इच्छेनुसार होणार आहे त्या सगळ्या गोष्टी. आलं लक्षात? रुग्णाच्या इच्छेनुसार असणारे अंतिम निर्णय. आणि मग महाराष्ट्र काय देशातील पहिले राज्य ठरलंय. महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य ठरलंय. गेटिंग? नेक्स्ट बघा. आणि आता काय मग, आता वैद्यकीय विज्ञानातील प्रगती, मानवी आयुष्यमान आणि जीवनसत्व उपचार नाकारण्याचा रुग्णाचा नैतिक अधिकार आहे. मॉरल राईट आहे. काय? मॉरल राईट आहे. मॉरल राईट आहे ह्या रुग्णाचं.
आता जर तुम्ही एक केस बघितले, ठीक आहे, जर तुम्ही एक केस झालेली, ठीक आहे, कॉमन कॉज, ठीक आहे, कॉमन कॉज वर्सेस स्टेट ऑफ इंडिया, 2018ची केस होती. याच्यात काय झालेलं, तर ऍक्टिव्ह युथेनेसिया आणि पॅसिव्ह युथेनेसिया म्हणजे काय, इच्छा मरण. मग युथेनेसिया म्हणजे काय, की अन्न वगैरे सगळं त्यागायचं आणि इच्छेने मृत्यू स्वीकारायचा. आणि दुसरी होती एक पॅसिव्ह युथेनेसिया, म्हणजे हळूहळू हळूहळू जर रुग्णाची जगण्याची शक्यता कमी आहे तर अन्न वगैरे पाणी सगळं बंद करायचं. आणि ऍक्टिव्ह मध्ये असं होतं की इंजेक्शन वगैरे दिलं जाईल काहीतरी, ठीक आहे, काहीतरी गोळ्या दिल्या जातील आणि त्याला मारलं जाईल. इंडियात ऍक्टिव्ह युथेनेसिया अलाउड नाहीये. कॉमन कॉज नुसार यांनी काय केलं की ठीक आहे, इच्छा मृत्यूला तुम्हाला परवानगी असेल, पण कशी, पॅसिव्ह युथेनेसिया म्हणजे तुम्ही अन्न वगैरे त्यागू शकता. त्याचं जर समजा व्हेंटिलेशनवर एखादं पेशंट असेल तर त्याचं ते व्हेंटिलेशन काढून घेतलं जाऊ शकतं. सो ह्या गोष्टींवर काय करण्यात आलंय, फोकस करण्यात आलाय. मग त्यानुसार आता जगण्याचा अधिकार, आर्टिकल 21 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, राईट टू लाईफ आहे, राईट टू लाईफ, राईट टू लाईफ आहे. मग भारतात जगण्याच्या अधिकारात सन्मानाने मरण्याचा पण अधिकार आहे. काय, सन्मानाने मरण्याचा अधिकार सुद्धा आहे. सन्मानाने मरण्याचा अधिकार सुद्धा आहे. म्हणजे जर तुमच्या जगण्यामुळे आजूबाजूच्या फॅमिली मेंबर्स असतील किंवा सोसायटी असेल त्यांच्यावर आर्थिक ताण येत असेल, मानसिक ताण येत असेल, त्याचा वेळेचा अपव्यय होत असेल आणि तुमची जगण्याची शक्यता पण कमी आहे, तर अशा वेळेस सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय या कॉमन कॉज नुसार की सन्मानाने तुम्ही मरू शकतात. कारण की बऱ्याचदा बघा ना तुम्ही, जर एखादा माणूस मृत्यूशय्येवर पडलेला असतो तर फॅमिली मेंबर्स नंतर त्यांच्याकडे एक अपाथी काइंड ऑफ गोष्ट होऊन जाते. अपाथी म्हणजे काय, की मग बऱ्याच वेळेस तुम्ही जर बघितलं असेल तर लोक म्हणायला पण लागतात की मेलं तरी चालेल. म्हणजे काय, की त्याच्यामुळे बाकीच्या लोक अडून जातात, कुठे जाता येत नाही, आर्थिक खर्च वाढत राहतो, मेडिकल बिल वाढत राहतं, ठीक आहे, मानसिक ताण वाढत राहतो. ह्या सगळ्या गोष्टींसाठी मग राईट टू लाईफच्या अंडर आर्टिकल 21 इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या अंडर सन्मानाने मरण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, मग हे कॉमन कॉज वर्सेस स्टेट ऑफ इंडिया 2018ची जी केस आहे त्याच्यानुसार ते सांगण्यात आलंय. आलं लक्षात. मग काय असेल की विज्ञानाने किती जरी प्रगती केलेली असेल, मानवी आयुष्यमानाने स्वतः जगायचंय की नाही, तर हे नैतिक जबाबदारी कोणाची असणार आहे, पेशंटची असणार आहे. गेटिंग. पुढे बघा काय काय झालं याच्यात. आता वैद्यकीय प्रगती आणि वास्तव बघा, वैद्यकीय विज्ञानातील प्रगतीमुळे मानवाचे आयुष्यमान वाढलंय, बरोबर आहे. मात्र बरे होण्याची वास्तववादी शक्यता संपल्यानंतरही काही उपचार केवळ मृत्यूची प्रक्रिया लांबवतात, बरोबर आहे ना. व्हेंटिलेशनवर ठेवलंय, आता तुम्ही मूवीज वगैरे मध्ये बघितलं असेल की ते चालूच असतं, ठीक आहे. म्हणजे पेशंट मेलेला असल्यानंतर पण 24 तासापर्यंत ते व्हेंटिलेशनवर ते चालूच ठेवलेलं असतं. त्याच्यामुळे आर्थिक ताण वाढतो, फॅमिली गोंधळात पडते, काय होतं ते कळत नाही. आणि मग ती फक्त वास्तववादी शक्यता संपली आहे, माहिती आहे की आता पेशंट जगणार नाही, परंतु फक्त काय आहे, ती गोष्ट फक्त लांबवली जाते. आणि निर्णय प्रक्रियेतील अडचण, मग बघा रुग्ण जेव्हा स्वतःचा निर्णय घेण्यास, डॉक्टरांशी संवाद साधण्यास असमर्थ असतो, आता रुग्ण काय स्वतःच तो ऍडमिट आहे, तो काय बोलू शकणार, तेव्हा उपचारांबाबत कुटुंबीय व डॉक्टरांसमोर मोठा नैतिक पेच निर्माण होतो. नैतिक पेच. आता जस्ट इमॅजिन एखादा पेशंट आहे, ब्रेन डेड आहे आणि डॉक्टर काय काय निर्णय घेऊ, मारून थोडी टाकता येईल. किंवा पेशंट, आता आई वडील आहेत एखाद्या माणसाचे किंवा एखादा मुलगा आहे त्याचे आई वडील आहेत, कोणीतरी आहे, तो म्हणणार थोडी की मरून जाऊ दे, तो म्हणणार की मी काहीही करतो, फक्त पेशंटला जगवा. ठीक आहे. सो मग तो एक नैतिक पेच निर्माण होतो, पण वास्तववादी शक्यता काय झालेली असते, संपलेली असते. आणि हे सगळं एवढं विज्ञान एवढं पुढे गेलं म्हणूनच एवढं काय पॉसिबल आहे. महाराष्ट्राचे ऐतिहासिक बघा, आता महाराष्ट्राचे ऐतिहासिक काय स्टेप झाले यावर उपाय म्हणून पुढे आलेले लिव्हिंग विल्ला, म्हणजे ऍडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह म्हणतात त्याला. राज्यव्यापी डिजिटल आणि प्रशासकीय स्वरूप देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले. महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले. म्हणजे काय की समजा मृत्यू होणार आहे, सपोज लिव्हिंग विल, म्हणजे आधीच मेडिकली काय केलं जाणार आहे, ऍडव्हान्स मेडिकल डिरेक्टिव्ह दिलं जाणार आहे. म्हणजे डिजिटल आणि प्रशासकीय स्वरूप देणारे पहिले राज्य याच्यासाठी की जर असे विल असेल तर ती डिजिटली प्रिझर्व केलेले असेल, जतन केलेले असेल, आणि मग तिचा आधार घेऊन पुढे जर पेशंटने लिहिलेला असेल
की जर भविष्यात माझी अशी काही सिच्युएशन आली तर मला इच्छामरण द्यावं, तर ते देण्यात येईल त्या विलनुसार. आलं लक्षात? मूलभूत उद्दिष्ट काय बघा, रुग्णाची स्वायत्ता म्हणजे काय, सॉव्हरेंटी, स्वतःचा निर्णय तो स्वतःच घेऊ शकतो, स्वतःच्या लाईफ बद्दलचा निर्णय अंडर आर्टिकल 21. रिस्पेक्टफुली मरण्याचा अधिकार असेल आणि इंडिव्हिज्युअल निर्णय स्वातंत्र्य म्हणजे पर्सनल चॉईस तो घेऊ शकतो, आरोग्यविषयक निर्णय प्रक्रियेला कायदेशीर अधिष्ठान मिळवून देणे. आणि ऍज पर म्हणजे इथून ऍक्च्युअली आर्टिकल 21 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा खरा अर्थ समजेल की काय असेल तो, की स्वायत्तता म्हणजे स्वतःच्या आयुष्याबद्दल, स्वतःच्या भविष्यातील उपचारांबद्दल स्वतः तो व्यक्ती काय करेल, निर्णय घेईल. तो आजच लिहून ठेवेल, उद्या ऍक्सिडेंट झाला कोणाला काय माहिती नाहीये, बरोबर आहे. भविष्यात काय होईल, नो वन नोज इन द फ्युचर, ओके, की व्हॉट इज गोइंग टू हॅपन. सो ह्या गोष्टी फक्त काय केलेल्या असतील, लिहून ठेवलेल्या असतील. गेटिंग? पुढे बघा आता लिव्हिंग विल संकल्पना काय. लिव्हिंग विल म्हणजे बघा, लिव्हिंग विललाच म्हणतात ऍडव्हान्स्ड मेडिकल डिरेक्टिव्ह, म्हणजे एखादा प्रौढ व्यक्तीने, प्रौढ म्हणजे काय, 21 वर्षाच्या वरचा, ठीक आहे, व्यक्तीने भविष्यातील वैद्यकीय उपचारांबाबत आगाऊ म्हणजे आधीच नोंदवून ठेवलेली इच्छा असणार आहे, बरोबर आहे. भविष्यात असाध्य किंवा अपरिवर्तनीय आजार झाल्यास व्यक्ती स्वतःची इच्छा व्यक्त करण्याच्या स्थितीत राहिली नाही तर कोणतेही जीवनरक्षक उपचार द्यावेत किंवा देऊ नयेत याबाबत दस्तऐवजात निर्देश देता येतात. म्हणजे समजा जे आतापर्यंत आपण डिस्कस केलं तेच ऍडव्हान्स मेडिकल डिरेक्टिव्ह म्हणजे काय, आधीच तुम्ही लिहून ठेवलंय. आज तुम्ही एकदम हेल्दी आहात, ठीक आहे, मग तुम्हाला भविष्यात काय होईल माहिती नाही, पण तुम्ही त्या अनुषंगाने आधीच जर हे सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्या तर त्याला म्हणतात लिव्हिंग विल. म्हणजे काय, आधीच नोंदवून ठेवलेलं की माझ्याबद्दल काय. आता जर एखादा माणूस ताटकळत पडलाय, इतका पैसा अमाप पैसा खर्च करतो, आयसीयू मध्ये ठेवलं तर एका दिवसाचं 10 15 हजारापासून तर 40 हजारापर्यंत भाडं जातं त्या हॉलचं, किती पैसे भरणार. परत मेडिकल असतं, लॉट्स ऑफ थिंग्स आर देअर. मग ते एका किती रिच फॅमिली असेल, काही असेल, पण तो एक आर्थिक ताण येतो, मानसिक ताण येतो, वेळेचा अपव्यय होतो आणि जगण्याची शक्यता पण नसते. मग अशा वेळेस तो रुग्ण स्वतःच एक निर्णय घेऊन मोकळा झालेला असतो आधीच, की अशी वेळ जर आली तर काही जास्त विचार करू नका, नैतिक मॉरल जबाबदारीने तुम्ही फक्त मला काय करा, पॅसिव्हली काय करा, इच्छामरण देऊन टाका. जीवनरक्षक उपचार बघा काय काय अवेलेबल आहेत ह्या दस्तऐवजात, म्हणजे जे महाक्यूब आहे त्याच्यावर काय काय असेल. दस्तऐवजात अतिदक्षता विभागातील विविध कृत्रिम उपचारांचा स्पष्ट उल्लेख केला जाऊ शकतो. म्हणजे अतिदक्षता म्हणजे काय, आयसीयू. मग आयसीयू मध्ये काय काय असतं, ते मेकॅनिकल व्हेंटिलेशन तुम्ही बघितलं असेल, सीपीआर असेल, डायलिसिस असेल, इतर कृत्रिम वेदनादायी जीवनरक्षक उपचार. आता हे स्पष्टपणे असे एक गोष्ट की इथून पुढे माणसाचे 90% चान्सेस असते तिथून तो माणूस मरेल किंवा 10% चान्स असेल की तो जगेल. मग अशा वेळेस तो माणूस जो आहे ज्याने ही लिव्हिंग विल काय केलेली आहे, ऑलरेडी लिहून ठेवलेली आहे, तो माणूस ऑलरेडी सांगेल की भाई मला आता बस, मला आता इच्छा मरण देऊन टाका. सो ह्या गोष्टींचा आधी व्हेंटिलेशन असेल, सीपीआर असेल, डायलिसिस असेल, अजून काही कंडिशन असेल तर तो पूर्ण त्या विल मध्ये काय करू शकतो, नोंदवून ठेवू शकतो. ह्या सगळ्या कंडिशन असतील, अशा जर कंडिशन माझ्या आयुष्यात आल्या तर मला काय करा, पॅसिव्ह युथनेशिया देऊन टाका. गेटिंग? सो ह्या सगळ्या काय आहेत गोष्टी आहेत. त्या दस्तऐवज म्हणजे काय असेल, ते पोर्टल असेल तुमच्या नावाचं, त्या पोर्टलवर तुमची पूर्ण काय असेल, प्रोफाईल असेल, त्या प्रोफाईल मध्ये तुम्ही हे सगळं काय केलेलं असेल, लिहून ठेवलेलं असणार. गेटिंग? बघा आता काय निकाल दिलाय 2018चा ऐतिहासिक निकाल. लिव्हिंग विल साठी स्वतंत्र केंद्रीय कायदा नाहीये. व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. असं काय एक केंद्रीय कायदा आहे, भारत सरकारचा आधी कायदा आहे, मग महाराष्ट्राने काढला का, नाही, कायदाच नाहीये. तरी सर्वोच्च न्यायालयाने, सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिलाय, कॉमन कॉज विरुद्ध भारत सरकार, कॉमन कॉज विरुद्ध भारत सरकार या प्रकरणातील 9 मार्च 2018, 9 मार्च तो कायदेशीर मान्यता दिली, जे आपण आता बोललो की काय, पॅसिव्ह युथेनेसिया जो आहे, पॅसिव्ह युथेनेसिया इच्छा मरण जे आहे त्याला काय कायदेशीर मान्यता देण्यात आली. 2 स्वतंत्र साक्षीदार लागतील. लिव्हिंग विल तयार करणाऱ्या व्यक्तीने 2 स्वतंत्र साक्षीदारांच्या म्हणजे इंडिपेंडेंट विटनेसेस असतील उपस्थितीत दस्तऐवज काय करणे, स्वाक्षरी करणे आवश्यक असेल. म्हणजे ही अट आहे, लिव्हिंग विल जेव्हा मी तयार करतोय, ठीक आहे, मी जेव्हा माझी लिव्हिंग विल लिहितोय तर 2 स्वतंत्र साक्षीदार असले पाहिजेत आणि त्यांच्यासमोर मी सही करतो आणि त्यांच्या पण सह्या त्या डॉक्युमेंटवर असल्या पाहिजेत. डन. प्रमाणीकरण अधिकारी सदर दस्तऐवज नोटरी करताना किंवा राजपत्रित अधिकार म्हणजे गॅझेटेड ऑफिसर कडून प्रमाणित करून घेणे. आता समजा समाज कल्याण विभाग असेल तर समाज कल्याणाचा जो क्लास 1 अधिकारी असेल गॅझेटेड, त्याच्याकडनं ते काय करून घेणार की सही करून घ्यायची असेल आणि तिथे सबमिट करायचे, हा याने जे लिहिलंय ते बरोबर आहे.
आणि प्रक्रियेतील सुधारणा बघा, प्रथम वर्ग दंडाधिकारी, ठीक आहे. मग JMFCच्या प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्यांच्या प्रतिस्वाक्षरीची अट असेल नवीन सुधारित नियमावलीतून काढून टाकण्यात आली आहे, ज्यामुळे ही प्रक्रिया आता सोपी. आधी काय व्हायचं की जर तुम्हाला पॅसिव्ह युथनेसिया वगैरे लिव्हिंग विल लिहायची असेल तर JMFC कडून म्हणजे प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्याकडून सही घ्यावी लागायची. तो जेव्हा सांगेल की हा हे मला मान्य आहे तरच तुम्हाला ती लिव्हिंग विल नोंदवता येत होती. परंतु आता ते काय केलंय, काढून टाकलेली ही अट चालणार नाही. वरच्या दोन्ही अटी असल्या आणि क्लास 1 ऑफिसर कडून तुम्ही जर गॅझेटेड पोस्टसाठी सही शिक्का घेतला तरी पण तुमची जी नोंद आहे लिव्हिंग विलची ती त्या पोर्टलवर नोंदवली जाईल. गेटिंग? पुढे बघा आता, आता कॉमन कॉज वर्सेस काय म्हटलं होतं, न्यायालयाने लिव्हिंग विल ऍडव्हान्स मेडिकल यालाही मान्यता दिली, म्हणजे एखाद्या व्यक्तीने भविष्यात लिहून ठेवलं त्याच्याबद्दल म्हणजे जीवनरक्षक उपचार घ्यायचे किंवा नाकारायचे याच्याबद्दल निर्देश देऊ शकतं. या निर्णयाने बघा ऍक्टिव्ह युथेनेसियाला परवानगी नाहीये आणि या निर्णयाचा केंद्रबिंदू असेल पॅसिव्ह युथेनेसिया लिव्हिंग विल हा आहे. ठीक आहे, कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया. ठीक आहे, कधी निर्णय दिला, 9 मार्च 2018ला हा निर्णय दिलेला आहे. गेटिंग? पुढे बघा, महाराष्ट्र आता काय कशी अंमलबजावणी होईल. महाराष्ट्राच्या नगर विकास विभागाने, कुठून, महाराष्ट्राच्या नगर विकास विभागाने 7 एप्रिल रोजी शासन आदेश जाहीर केला. ठीक आहे, 7 एप्रिल रोजीच तो काय केलेला आहे, जाहीर केलेला आहे. ठीक आहे, आता हे जे पोर्टल आहे MahaULB, या पोर्टलवरती काय करायची, ती नोंदणी करायची. बघा आता यानुसार महानगरपालिका आयुक्त तसेच नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना लिव्हिंग विलचे अधिकृत संरक्षक कस्टडियन म्हणून जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. म्हणजे लिव्हिंग विल द्यायची की नाही तर त्याचे कस्टडियन्स कोण असतील हे नावं लक्षात ठेवा, सगळे इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, महानगरपालिका आयुक्त असतील, नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना हे लिव्हिंग विलचे संरक्षण कस्टडियन बनवण्यात आलंय. गेटिंग? लिव्हिंग विल कोणाकडे ती असणार आहे, प्रिझर्व. नोंदणी प्रक्रिया पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी ऑनलाईन सोय उपलब्ध झाली, म्हणजे ऑनलाईन आता नोंदणी केली जाईल. MahaULB पोर्टलवर स्वतंत्र सुविधा सुरू करण्यात आली असून लिव्हिंग विलची काय करायची, नोंदणी, पडताळणी आणि कायमस्वरूपी जतन म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्टोरेज केले जाईल. इलेक्ट्रॉनिक स्टोरेज केलं जाईल. ठीक आहे, नोंदणी प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, सुरक्षित असेल, ऑनलाईन असेल. MahaULB हे पोर्टल लक्षात ठेवा. रिसेंटली महाराष्ट्र गव्हर्नमेंटने MahaULB हे पोर्टल लॉन्च केलंय. तर ते पोर्टल कशासाठी, तर ते पोर्टल कशासाठी असणार आहे, लिव्हिंग विल साठी. कशासाठी, लिव्हिंग विल डिजिटली प्रिझर्व केलं जाईल. गेटिंग? नेक्स्ट बघा आता, पात्रता, अटी आणि फेरबदलाचा अधिकार. व्यक्तिगत बघा, लिव्हिंग विल तयार करणारी व्यक्ती प्रौढ, मानसिकदृष्ट्या सक्षम आणि उपचारांच्या निर्णयाचे परिणाम पूर्णपणे समजून घेण्याच्या स्थितीत असली पाहिजे. उगाच एखादा मेंटली डिस्टर्ब माणूस आहे आणि तो लिव्हिंग विल लिहितोय ते चालणार नाही. तुम्ही सक्षम असला पाहिजे, तुम्ही प्रौढ असला पाहिजे, तुम्ही तो निर्णय स्वतः घेऊ शकला पाहिजे. ठीक आहे, या परिस्थितीत तुम्ही तसे असला पाहिजे. बघा, स्पष्ट सूचना नमूद करणे. कोणत्या परिस्थितीत कोणते जीवनरक्षक उपचार थांबवावेत किंवा मागे घ्यावेत याबाबत स्पष्ट व सुवाच्य सूचना असणे आवश्यक आहेत. म्हणजे कोणकोणत्या परिस्थितीत, मी जी लिस्ट सांगितली ना तुम्हाला त्या लिस्टनुसार. ठीक आहे, प्रतिनिधी संरक्षकाची नियुक्ती. बघा, संबंधित व्यक्ती मानसिकदृष्ट्या असमर्थ असताना स्वतःच्या वतीने निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी विश्वासातील प्रतिनिधीचे काय असणार आहे, म्हणजे काय, सरोगेट प्रॉक्सीचे नाव नमूद करू शकतो. म्हणजे आता आज जर मी आहे इथे तर मी भविष्यातील नाव लिहू शकतो की जर माझ्यावर अशी वेळ आली तर माझ्या वतीने हा व्यक्ती काय करेल, फायनल निर्णय घेईल. मग त्या व्यक्तीचं नाव तिथे लिहिलेलं असेल, त्या व्यक्तीचं नाव तिथे लिहिलेलं असेल. ठीक आहे, जीवनरक्षक उपचार थांबवावेत किंवा मागे घ्यावेत कोणकोणत्या बाबतीत ती पूर्ण लिस्ट असेल. बदलाचा अधिकार. बघा, व्यक्ती जोपर्यंत मानसिकदृष्ट्या सक्षम आहे तोपर्यंत लिव्हिंग विल मध्ये आवश्यकतेनुसार कधीही सुधारणा, फेरबदल करू शकतो. आणि आता आज मी लिव्हिंग विल लिहिली पण परंतु मला, मी 2-3 वर्ष चांगला आहे तर मला वाटू शकतं की यार याच्यात काहीतरी सुधारणा झाल्या पाहिजेत, अजून मला या गोष्टी ऍड करायच्यात, काढायच्यात, तर ते मी परत सुधारणा करू शकतो. ठीक आहे, सो हे दिस इज ऑल अबाउट द पात्रता वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये करता येईल. आता कौटुंबिक ताणमुक्ती व तज्ञांचं मत. बघा, कुटुंबावरील भावनिक ताण कमी होतो. मेंटल उपचार, कठीण निर्णयाची संपूर्ण जबाबदारी केवळ कुटुंबियांवरती किंवा डॉक्टरांवरती राहत नाही. मग अशा वेळेस रुग्णाने आधीच व्यक्त केलेली इच्छा काय असते, केंद्रस्थानी राहते आणि त्यामुळे कुटुंबियांमधील संभ्रम, पराधीनता, अपराधीपणाची भावना, भावनिक ताण कमी होण्यास मदत होतो. बरेचदा होतं ना
की जर समजा इच्छा मरण देऊन टाकलं आणि मग नंतर वाटायला लागून जातं मनाला की यार आपण ठेवलं असतं, कदाचित जगला असतं, मिरॅकल झालं असतं, XYZ गोष्टी डोक्यात येतात. गिल्ट काइंड ऑफ गोष्टी डोक्यात मनात यायला लागतात. मग ते गिल्ट वगैरे कमी करण्यासाठी, भावनिक ताण कमी करण्यासाठी ह्या लिव्हिंग विलचा उपयोग होणार आहे. कारण की नुसते कुटुंबीयच त्यावेळेस निर्णय नाही घेणार, पण त्या माणसाने स्वतः लिहून ठेवलेला असणार आहे. त्याच्यामुळे निर्णय घ्यायला सोपं होईल. तज्ञ मत बघा, निखिल कुलकर्णी जे ऍडव्होकेट आहेत त्यांनी काय मत व्यक्त केले? लिव्हिंग विल ही मृत्यूची निवड नसून, म्हणजे मला मरायचं म्हणून लिव्हिंग विल नाहीये. जीवनाच्या अंतिम पर्वात कोणते उपचार स्वीकारायचे किंवा नाकारायचे याचा विवेकपूर्ण कन्सायस निर्णय घेण्याची व्यवस्था आहे. महाराष्ट्राच्या डिजिटल उपक्रमामुळे रुग्णाची स्वायत्तता, सन्मान, वैयक्तिक निवड यांना आरोग्यविषयक निर्णय प्रक्रियेत अधिक ठोस स्थान मिळते. म्हणजे काय की इंडिव्हिज्युअल व्यक्ती त्याला जास्तीत जास्त काय भेटणार? इम्पॉर्टन्स भेटणार. म्हणजे माझा निर्णय मी घेऊ शकतो भविष्यात माझ्यासोबत काय काय निर्णय घ्यायचे त्या गोष्टींबद्दल. म्हणजे राईट टू लाईफ आर्टिकल 21 नुसार माझा जगण्याचा अधिकार असला पाहिजे आणि सन्मानाने मरण्याचा अधिकार तो पूर्णपणे ह्या डिजिटल प्रणालीमुळे काय होईल? आपल्याला मिळेल. महाराष्ट्राने ते एक ठोस पाऊल उचललंय त्या गतीने. ठीक आहे. आता बघा, उपचार थांबवण्याची कायदेशीर चाचणी प्रक्रिया. उपचार तात्काळ थांबवता येत नाही. लिव्हिंग विल अस्तित्वात असल्यामुळे जीवनरक्षक उपचार आपोआप किंवा लगेचच थांबवता येत नाही. लगेच म्हणजे लिव्हिंग विल आहे म्हणजे थांबवायचं नसतं. वैद्यकीय स्थितीची खातर, रुग्णाची सद्यस्थिती दस्तऐवजात नमूद केलेल्या परिस्थितीशी जुळते का याची खातरजमा डॉक्टरांकडून केली जाईल. म्हणजे लिव्हिंग विल मध्ये आहे की मी जर कोमात गेलो समजा की मला बस इच्छा मरण देऊन टाका, नाही. लिव्हिंग विल मध्ये नोंदून ठेवलंय का त्याच्याशी हा दस्तऐवज जुळत असेल, देनंदेन ते उपचार काय करतील? थांबवता येतील. 2 वैद्यकीय मंडळांची शिफारस. उपचारात अंतिम निर्णय घेण्यापूर्वी म्हणजे शेवटी प्रायमरी आणि सेकंडरी वैद्यकीय मंडळाकडून स्वतंत्र तपासणी शिफारस आवश्यक. फायनल टेस्ट होईल आणि मग जर ते डिक्लेअर करतील हा इथून पुढे हा रुग्ण काय नाही जगूच नाही शकत, इथून पुढे जगण्याची शक्यता कमी आहे, तेव्हाच तो प्रायमरी आणि सेकंडरी जे मेडिकल काउन्सिल्स असतील, मंडळ असेल, त्यांच्या निर्णयानंतरच घेतलं जाईल. म्हणजे बघा ही पूर्ण लगेच बाबा इच्छा व्यक्ती आहे सोडून दिला असं होत नाही. बघा, बरे होण्याची कोणतीही शक्यता उरलेली नसताना रुग्णावर अनावश्यक इच्छेविरुद्ध होणारा यातनादायी उपचार टाळणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. या त्याचा मुख्य उद्देश आहे. म्हणजे काय शक्यताच नाहीये आणि जबरदस्ती फक्त काय करताय? जगावं म्हणून तुम्ही फक्त लावून धरले, तर असं चालत नाही, असं चालणार नाही. ठीक आहे. म्हणजे उपचार लगेच थांबवता येत नाही, खातरजमा केली जाणार मेडिकली, देन वैद्यकीय मंडळांची शिफारस आणि प्रक्रियेचा मूळ उद्देश या सगळ्या गोष्टी फक्त काय केल्या जातील? लक्षात घेतल्या जातील आणि देन फायनल डिसिजन घेतला जाईल. कळतं तुम्हाला? सो ह्या गोष्टींवर फक्त काय करा? लक्ष असू द्या की ह्या, आणि हे तुम्हाला कोणतीही एक्झाम असू दे किंवा डेली लाईफ मध्ये हे इम्पॉर्टंट आहे. बघा काय काय दिलंय? पुढाकार घेणारं राज्य देशातील पहिलं आहे महाराष्ट्र. औपचारिक डिजिटल नोंदणी प्रक्रिया उभारली असेल. थोडक्यात कायदेशीर आधार कॉमन कॉज विरुद्ध भारत सरकार. इथं लिहून घ्या, पॅसिव्ह युथेनेसिया येत आहे, युथनेसिया. ओके. प्रमाणीकरण बघा, 2 स्वतंत्र साक्षीदार त्यांच्या समोर तुम्ही ती लिहिलेली असेल विल. नोटरी राजपत्रित अधिकारी. JMFC ची ही अट रद्द करण्यात आली. कस्टडियन कोण आहेत? महानगरपालिका आयुक्त असतील, नगरपालिका नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे ते पोर्टल असेल. आणि डिजिटल प्लॅटफॉर्म कोणता आहे? ULB ऑनलाईन डिजिटल पोर्टलवर तुम्ही काय करायचं? ते नोंदणी करून ठेवायची. आणि सुरक्षा व तपासणी यंत्रणा बघा, प्राथमिक दुय्यम म्हणजे वैद्यकीय मंडळाची चाचणी. अंतिम निर्णय जेव्हा उपचार बंद करायचे असतील तेव्हा हे प्रायमरी आणि सेकंडरी हे जे मेडिकल काउन्सिल असतील यांचा निर्णय पुढे दिला जाईल आणि त्याच्यानुसारच काय केलं जाईल? पुढे ते उपचार चालू ठेवायचे की नाही ते ठरवलं जाईल. आणि ती जी लिव्हिंग विल लिहिले त्याच्यातल्या गोष्टी मॅच होतात की नाही? मॅच नसतील होत, देन मग परत फॅमिलीला विचारणा केली जाणार. मग पण बेटर गोष्ट हे होणार आहे की फॅमिलीसाठी इझी होणार आहे. कारण फॅमिली एक भावनिक एक ऋणानुबंध जोडलेला असं फॅमिली डिसिजन नाही घेऊ शकत यावेळेस. डॉक्टरने जर सांगून दिलं की 2% चान्स आहे, 1% चान्स आहे, फॅमिली म्हणते गो विथ दॅट 1%. परंतु 1% वर किती शक्यता आहे? खरं आहे का? मग ते विनाकारण ताटकळत ठेवायचंय का? मग ते मानसिक छळ रुग्णाचा पण आणि फॅमिलीचा पण. मग ते टाळण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. सो हा कशा प्रकारचा निर्णय होता? काय काय गोष्टी होत्या? इच्छा मरण काय आहे? ठीक आहे. ऍक्टिव्ह आहे, पॅसिव्ह आहे, कॉमन कॉज जी आहे केस कशाच्या रिलेटेड आहे? तुम्हाला या गोष्टीवर 3-4 प्रकारचे प्रश्न MPSC असू द्यात की कोणती एक्झाम असू द्यात, या सगळ्या गोष्टी तुमच्या इथून काय होतील? कव्हर होतील. ठीक आहे. ऑन दिस नोट परत येऊया अजून असा एखादा नवीन टॉपिक असला की जो आपल्या एक्झाम साठी इम्पॉर्टंट आहे तो तुम्हाला डिटेलमध्ये
समजून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी परत आपण एकदा परत भेटूया. तोपर्यंत आता आपण थांबूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड टेक केअर.